वेगवेगळ्या घडामोडी ताज्या बातम्या आपण बघतच असतो, मात्र त्या ताज्या बातम्या त्या घडामोडींचे स्पेशल रिपोर्ट्स आत्ता या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। निवडणुकीच्या काळात मी पुन्हा येईन ही फडणवीसांची ओळ चांगलीच गाजली, त्यावर कित्येक मीम्स सुद्धा फिरले आणि गाणीही झाली। मात्र हीच घोषणा आता पुन्हा चर्चेत आली आहे, ती नागपुरात झालेल्या बॅनरबाजीनं। नेमकं काय घडलं बघा। मी यापूर्वीच सांगितलंय मी पुन्हा येणार आहे, मी या ठिकाणी सांगितलंय मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणत सुरू झालेली फडणवीसांची कॅम्पेन घराघरात पोहोचली खरी, मात्र सत्तेची संगीत खुर्ची खेळताना त्यांना आपली खुर्ची काही राखता आली नाही। मी पुन्हा येईन, पण जाताना एक सांगतो, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। मी पुन्हा येईन। पण आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आणखी बॅनरबाजी सुरू झाली आहे। मी पुन्हा येईन याच्या ऐवजी आता बॅनरवर तुम्ही पुन्हा येणार असा भाजप कार्यकर्त्यांचा आशावाद झळकू लागलाय। मी पुन्हा येणार यावर राजकीय चर्चा रंगलेली असतानाच आज विधिमंडळाच्या बाहेर असलेल्या फलकांवर या ठिकाणी भाजपचे महापौर संदीप जोशी आणि भाजपचे नागपूर महानगर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी जे बॅनर लावलं आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात हे बॅनर लावण्यात आलेलं आहे। आपल्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, तुम्ही पुन्हा येणार। ही बॅनर आज विधिमंडळाच्या बाहेर लागल्यानं अनेक खुसखुशीत चर्चा ज्या आहेत ते या ठिकाणी रंगू लागल्यात। नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि भाजपचे नागपूर शहराध्यक्ष प्रदीप दटके यांनी हे बॅनर लावले आहेत। निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी मी पुन्हा येईन ही कविता आपल्या सगळ्या भाषणांमध्ये गाजवली। युतीला बहुमत मिळालं, पण मुख्यमंत्री पदावरून युती तुटली। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा। मात्र हौसले बुलंद रखना हा कानमंत्र उराशी बाळगणाऱ्या फडणवीसांनी अजूनही आशा काही सोडलेली नाही हे त्यांच्या कवितेतून समोर येत आहे। एकीकडे महाराष्ट्रात तिरंगी सरकार सत्तेत असताना आणि दुसरीकडे अजूनही भाजपकडून सेनेला चुचकारण्याचा प्रयत्न सुरू असताना नागपुरात झळकलेले हे बॅनर्स काहीतरी संकेत देतायत, इतकं नक्की। प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आता बातमी आहे अजित पवारांची। अजित पवार भलेही मंत्रिमंडळात नसले तरी त्यांचा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना पाहायला मिळाला। नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं विविध विषयांवर आमदारांची मतं जाणून घेताना अजित पवारांनी आमदारांना कानपिचक्या दिल्या। देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अवघ्या 79 तासांच्या मुख्यमंत्रीपदी राहिल्यामुळे अजित पवार काही काळ बॅकफूटवर गेले होते, मात्र स्वगृही परतल्यानंतर आता नागपूर अधिवेशनात त्यांचा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीच्या आमदारांना अनुभवायला मिळाला। विधानसभा अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांची शाळा घेतली। अधिवेशनादरम्यान गैरहजर राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना अजित पवारांनी कानपिचक्या दिल्या। मनी बिलावर मतदानाच्या वेळी सत्ताधारी आमदारांची कमी उपस्थिती राहिल्यास सरकारला सत्तेतून पायउतार व्हावं लागेल अशी तंबी त्यांनी आमदारांना दिली आहे। तसंच सभागृहात पुरवणी मागण्यांच्या वेळी आमदारांना हजर राहण्याची सूचनाही केली। विधानसभेत कोणत्याही पक्षाचा मंत्री असला तरी आघाडीच्या सर्व आमदारांनी त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। विधानसभा अधिवेशनात आता विरोधक आक्रमक झाल्यामुळे सत्ताधारीही सतर्क झालेत। सभागृहात विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी रणनीती आखली आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांची विविध विषयांवर मतं जाणून घेताना त्यांना खडे बोल सुनावलेत। त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र अधिवेशनाच्या निमित्तानं पाहायला मिळालं। प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।
राज्यात सरपंच आणि नगराध्यक्ष पदाची थेट जनतेतूनच निवड पद्धत रद्द करण्याचा विचार महाविकास आघाडीचं सरकार करत आहे. फडणवीस सरकारने 3 वर्षांपूर्वी ही पद्धत लागू केली होती, मात्र नवं सरकार तो रद्द करण्याच्या विचारात आहे. जनतेतून सरपंच नगराध्यक्ष निवडीला ब्रेक, फडणवीस सरकारचा निर्णय होणार रद्द, सदस्यांमधून होणार सरपंच नगराध्यक्षांची निवड, ठाकरे सरकारचा भाजपला आणखी एक दणका. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या सरपंच आणि नगराध्यक्ष पदाची निवड ही थेट जनतेतूनच केली जाते, मात्र ठाकरे सरकार ही निवड पद्धत रद्द करण्याच्या विचारात आहे. भारतीय जनता पार्टी स्वतःच्या स्वार्थाकरता म्हणून काही निर्णय त्यांनी घेतले, त्यांनी जनतेचा विचार केला नाही. अनेक ठिकाणी सरपंच एक झाला आणि बॉडी मात्र दुसरी, आणि अनेक प्रश्न त्यातून तयार होत असताना आम्हाला दिसत आहेत. त्यामुळे काही बदल तर आम्ही चर्चा करतो आहोत आणि काही बदल आम्हाला करावंच लागतं. 2016 मध्ये फडणवीस सरकारनं ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणूक पद्धतीत बदल केला. तसंच सरपंच आणि नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड पद्धत लागू केली. मात्र या नव्या पद्धतीमुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता एका पक्षाची आणि सरपंच अथवा नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा अशी स्थिती निर्माण झाली. त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांना बसत असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय आणि त्यामुळे ठाकरे सरकारनं पुन्हा एकदा जुनी पद्धत लागू करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या. मात्र यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. औरंगाबादमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आणि दोन्ही पक्षात राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा मुद्दा दोन्ही पक्षांमध्ये कळीचा मुद्दा ठरू लागला आहे आणि याविषयीचाच रिपोर्ट. औरंगाबादमध्ये स्मारकांचं राजकारण पेटलं. बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकावरून वाद. स्मारकासाठी झाडं न तोडण्याची शिवसेनेची भूमिका. गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकात शिवसेनेचा खोडा. शहरातल्या शासकीय दूध डेअरीच्या मोकळ्या जागेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला परवानगी देण्यात आली. त्यासाठी 51 कोटींचा निधी देऊन स्मारकाची जबाबदारी सिडकोकडे सोपवण्यात आली. मात्र स्मारक करण्यासाठी दूध डेअरीतली 110 झाडं तोडण्याची सिडकोनं पालिकेकडे परवानगी मागितली आहे. मात्र जो निकष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला लावण्यात आला तोच निकष गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला असेल असं महापौरांनी स्पष्ट केलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारताना एकही झाड तोडणार नाही अशी भूमिका शिवसेनेला घ्यावी लागली होती. जी भूमिका वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये झाड न तोडण्याची, तीच भूमिका लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या या ठिकाणी जागेवर झाड न तोडण्याची, ही आमची दोघांच्या बाबतीमध्ये एकच भूमिका असणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या औरंगाबाद मधल्या स्मारकासाठी प्रियदर्शिनी उद्यानातील झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांनी ट्विट करून टीका केली. आरे कारशेड प्रमाणे इथंही झाडं न तोडण्याच्या भूमिकेची त्यांनी शिवसेनेला आठवण करून दिली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर महापौरांनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी दूध डेअरीतलं एकही झाड तोडलं जाणार नाही हे स्पष्ट केलंय. त्यामुळे यावर तोडगा कसा निघणार हा प्रश्न निर्माण झालाय. आता हा वादाचा विषय झालेला आहे. थोडक्यात गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी आता महानगरपालिका परवानगी देणार नाही. शेवटी प्रशासन या महापौर जरी तिथं बसलेलं असेल, सिडको करणार आहे, त्याची एक डिझाईन बघू स्मारक कसं तयार होणार आहे आणि झाडं किती तुटतील त्याच्यात. आता 110 झाडं ते पूर्णचे पूर्ण स्मारक होणार नाही. स्मारकामध्ये झाडं पण लागणार आहेत. तर त्या पद्धतीने बिल्डिंगमध्ये कुठे येत असतील टेक्निकली अडचण आम्ही बघून त्याचा पर्याय आम्ही शोधून. औरंगाबादच्या पालिकेत 27 वर्षापासून एकत्र असलेल्या शिवसेना भाजपचे मार्ग वेगळे झालेत. त्यामुळे आता दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांच्या स्मारकांच्या मार्गातही अनेक अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांनी एकमेकांची कोंडी करण्याचेही प्रयत्न सुरू केलेत. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती तुटल्याने एक राजकीय संघर्ष निर्माण झालेला आहे. सेना भाजपचा हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आणि गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक. आणि या स्मारकाच्या झाड तोडीवरून अनेक वादाचे मुद्दे आता समोर येत आहेत.
आत्ता सध्या जरी सेना भाजपचे नेते झाड न तोडण्याच्या समजदारीच्या भूमिकेत जरी असले, प्रत्यक्षात स्मारकाचे काम सुरू झाल्यानंतर हा राजकीय भडका उडण्याची शक्यता आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक संकटाचा सामना करणारे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील बसेसला लागणारं इंधनच उपलब्ध नाही. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या आणि बाहेरगावाहून आलेल्या बसेसला ब्रेकच लागलेला आहे. डिझेल नसल्यानं सगळ्या बसेस डेपोतच उभ्या असून चालक आणि वाहकांना सक्तीची रजा घेण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. एसटीचं चाक दिवसेंदिवस समस्यांमध्ये रुतत चाललंय. आता तर डिझेल विकत घेण्यासाठीही तेल कंपन्यांना पैसे अदा केले जात नसल्यानं संकट गडद झालंय. नाशिक विभागात जिल्ह्यातल्या एसटी सेवेवर मोठा परिणाम झालाय. एसटीच्या नाशिक विभागात 13 डेपोंमधून जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर बसेस धावतात. त्यासाठी सुमारे 55,000 लिटर डिझेल दररोज लागतं. यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा भरणा तेल कंपन्यांना रोजच्या रोज करावा लागतो. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महामंडळाकडून तेल कंपन्यांना पुरेसं देयक अदा करण्यात आलं नाही. परिणामी एसटी महामंडळाला अपेक्षित डिझेल प्राप्त होत नाहीये. या सगळ्यामुळे बसेसला काही प्रमाणामध्ये ब्रेक लागलाय. रविवारी दुपारनंतर डिझेल तुटवड्याची झळ बसू लागल्यानं काही फेऱ्या बंद करण्याची वेळ आली. तातडीची गरज म्हणून जिल्ह्यातील 3 डेपोंमधून प्रत्येकी 50,000 लिटर्स डिझेल तातडीनं मागवण्यात आलं. तर खासगीकरण करण्यासाठी तोटा दाखवला जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय. ह्या गाड्यांमधून दिवसाला जे उत्पन्न मिळतं, ह्या उत्पन्नामधून ज्या काही इन्कमिंग सोर्स आहे त्याच्यातून वायपट खर्च जो झालेला आहे त्या माध्यमातून एसटीला तोटा दाखवला गेलेला आहे. कारण 31 मार्च 2020ला आमचा कामगार कराराची मुदत संपते आणि या अनुषंगाने एसटी तोट्यात नाही, तोट्यात आणल्या जातील, दाखवल्या जाते. एसटी महामंडळाच्या माध्यमातून सगळ्यात पहिला निधी हा डिझेल करता काढला जायचा. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये या एसटी महामंडळामध्ये ज्या पद्धतीने खासगीकरण झालं, मग ते शिवशाहीच्या माध्यमातून असेल, यानंतर स्वच्छतेचं जे टेंडर दिलं गेलं. डिझेलच नसेल तर एसटी धावणार नाही. परिणामी एसटीचे प्रवासी इतर सेवांकडे वळून महामंडळाचा तोटा अजून वाढू शकतो. त्यामुळे प्रवाशांना सेवा देणारी एसटी वाचवण्यासाठी आता सरकारनं गांभीर्य दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. घरात गांजा पिकवणाऱ्या एका इंजिनिअरिंगच्या तरुणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तुम्ही बरोबर ऐकताय, गांजा पिकवत होता हा इंजिनिअरिंगचा तरुण. गांजा पिकवण्यासाठी त्या तरुणानं चक्क हायड्रोपोनिक या आधुनिक पद्धतीचा वापर केला होता. विशेष म्हणजे यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून त्याला ही शक्कल सुचली. तरुणानं घरात घेतलं गांजाचं उत्पादन. गांजासाठी हायड्रोपोनिक तंत्राचा वापर. गांजा पिकवणारा अखेर जेरबंद. बुरख्या आड चेहरा लपवलेला या तरुणाचा कारनामा ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या निखिल शर्मानं चक्क घरात गांजाचं उत्पादन घेतल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे त्यासाठी हायड्रोपोनिक या अत्याधुनिक पद्धतीचा वापर त्यानं केला. खरं तर शेतीसाठी हायड्रोपोनिक पद्धतीचा वापर केला जातो, मात्र निखिलनं गांजा उत्पादनासाठी ही शक्कल वापरली होती. त्यासाठी त्यानं 3 हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीम तयार केले होते. गांजा रोपांसाठी कुंड्या, LED लाईट्स, टायमर यंत्रणा, pH सॉइल टेस्टर, आर्द्रता मापक अशी सगळी यंत्रणा बसवली होती. हायड्रोपोनिक पद्धतीत अत्यंत कमी वेळेत रोपांची वाढ होते, त्यामुळे कमी काळात त्याला गांजाचं उत्पादन मिळत होतं. मुंबईच्या माहुलगाव परिसरात पोलिसांनी सापळा रचला आणि निखिल शर्माच्या मुसक्या आवळल्या. पोलीस त्या ठिकाणी गेल्यानंतर संबंधित ठिकाणी हायड्रोपोनिक सिस्टीमसाठी लागणारे टेंट, त्याचबरोबर कुंड्या, काही वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं ज्याच्यामध्ये हायग्रोमीटर आहे, सॉईल टेस्टिंग करण्यासाठी लागणारी जी उपकरणं आहेत ती आहेत, त्याचबरोबर जी गांजाचे सीड्स आहेत ते देखील त्या ठिकाणी आढळून आले.
पोलिसांनी आरोपी निखिल कडून 1 किलो गांजा तसंच 54 ग्रॅम MD असा 2,90,000 रुपयांचा अंमली पदार्थ साठा हस्तगत केला. मात्र गांजा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक तंत्राचा वापर केल्याचं उघड झाल्यामुळं पोलीस यंत्रणेपुढचं आव्हान वाढलंय. मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये शिकलेले मनोज नरवणे यांची भारताच्या लष्कर प्रमुखपदी निवड झाली आहे. प्रबोधिनीमध्ये आणि त्यांच्यासोबत शिकलेल्या वर्गमित्रांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. येत्या 22 डिसेंबरला माजी विद्यार्थी मेळाव्यात नरवणे यांचं कौतुक करण्यात येणार आहे. आकाशवाणीवर वृत्तनिवेदिका असलेल्या सुधा नरवणे आणि हवाई दलात अधिकारी असलेले वडील मुकुंद यांचे सुपुत्र मनोज हे पुण्यात ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी होते. 1973 ते 1976 म्हणजेच 9वी ते 11वी पर्यंत त्यांचं शिक्षण पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये झालं. पुण्यातील योगेश हॉस्पिटलचे डॉक्टर मिलिंद मोडक हे त्यांचे वर्गमित्र. मोडक यांनी आपल्या परम मित्राच्या आठवणींना यावेळेला उजाळा दिला. अतिशय शांत व्यक्तिमत्व आणि अनेक खेळांमध्ये प्रावीण्य असलेलं व्यक्तिमत्व, कधीही रिॲक्ट न करणारं व्यक्तिमत्व, म्हणजे अतिशय शांतपणे कुठलीही सिच्युएशन हँडल करण्याची क्षमता ही तेव्हापासून आम्हाला जाणवत होती. मनोज नरवणे यांनी सैन्यात जायची इच्छा विद्यार्थी दशेत असतानाच व्यक्त केली होती. ठाम, निग्रही मात्र शांत स्वभावाचे मनोज यांनी त्या काळात अनेक खेळात मैदानं गाजवली. गेली 35 ते 40 वर्ष त्यांनी सैन्य दलाची सेवा करताना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्याबद्दल सार्थ अभिमान असल्याचं प्रबोधिनीचे प्रमुख गिरीश बापट यांनी म्हटलंय. सैन्यामध्ये ज्या प्रकारची शारीरिक क्षमता आणि हे लागते तशा प्रकारची त्यांच्याकडे क्षमता आहे. उत्तम खेळाडू वृत्ती आहे, खेळातलं कौशल्य आहे, हेही दिसत होतं. परंतु ज्याला स्पोर्ट्समन म्हणतात अशा पद्धतीचा अतिशय शांत स्वभाव, सर्व प्रकारचे अनुभव खेळातले स्वीकारणं आणि त्याचवेळी पण जिंकण्यासाठी प्रयत्न करणं, अशा पद्धतीचा त्यांचा खेळ चालायचा हे मी पाहिलेलं आहे. जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यानंतर लष्कर प्रमुखपदी पुण्याच्या मराठमोळ्या माणसाची निवड होते. त्यामुळे पुणेकरांचा सन्मान होत असल्याची भावना सर्वत्र आहे. निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत.